नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मी विनय कुमार आवटे आपलं स्वागत करतो। मित्रहो, शेतकऱ्याच्या अर्थव्यवस्थेशी निगडीत अशी खूप मोठ्या प्रमाणात पिकं आपल्या राज्यामध्ये घेतली जातात। जसं ऊस आहे, सोयाबीन आहे, कापूस आहे, तूर आहे, ही खूप मोठ्या प्रमाणात पिकं आपल्या राज्यामध्ये घेतली जातात। परंतु ज्यावेळेस आपण काही ठराविक पिकांचा विचार करतो तर कापूस हे त्यातलं अत्यंत महत्त्वाचं पीक आहे। आपल्या राज्यातलं जवळपास 40 ते 42 लाख हेक्टर क्षेत्र हे कापूस पिकाखाली आहे आणि एकंदर खरीप हंगामातील पिकांचा जर विचार केला तर जवळपास 134 ते 140 लाख हेक्टर पैकी जवळपास 40 लाख म्हणजे 30 ते 32% क्षेत्र हे एका पिकाखाली आहे। त्याच्यामुळे आपण जर विदर्भ, मराठवाडा, खानदेश या विभागाचा जर विचार केला तर ते शेतकऱ्याच्या अर्थव्यवस्थेशी अत्यंत निगडीत असलेलं हे पीक आहे। त्याच्यामुळे ह्या पिकाचं एकंदर व्यवस्थापन, लागवड, त्याच्या कीड रोगाचं व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वपूर्ण बाब आहे। म्हणूनच मित्रहो, आज आपण जो चर्चेचा विषय घेतला आहे तो आहे बीटी कापूसाची लागवड आणि त्याच्या किडींचं व्यवस्थापन। मित्रहो, या विषयाच्या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी जे तज्ञ आपल्याकडे उपस्थित आहेत त्यांचा आपण परिचय करून घेऊया। पहिले तज्ञ आहेत डॉक्टर बाळासाहेब भोसले। भोसले साहेब नमस्कार। नमस्कार मित्रहो, डॉक्टर बाळासाहेब भोसले हे संचालक विस्तार शिक्षण म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणी सध्या कार्यरत आहेत आणि गेले 35 वर्ष म्हणजे 1980 सालपासून ते कापूस ह्या क्षेत्रामध्येच काम करत आहे। जवळपास 35 वर्षाचा गाढा अभ्यास त्यांचा या पिकाच्या संदर्भामध्ये आहे। आपले जे दुसरे तज्ञ आहेत ते आहे प्राध्यापक अरविंद पांडागळे। पांडागळे साहेब नमस्कार। नमस्कार मित्रहो, डॉक्टर प्राध्यापक पांडागळे हे कृषी विद्यावेत्ता म्हणून कापूस संशोधन केंद्र नांदेड या ठिकाणी कार्यरत आहेत आणि गेल्या 8 वर्षांहून त्यांचा अधिक अनुभव ह्या कापूस क्षेत्राच्या संदर्भामध्ये आहे। मित्र, आपल्याला कल्पना आहे की आजचा जो विषय आहे तो फोन इन लाईव्ह स्वरूपाचा हा कार्यक्रम आहे। या ठिकाणी बीटी कापसाची लागवड आणि त्याच्यावरचं किडीचं व्यवस्थापन या संदर्भामध्ये आपल्या मनामध्ये काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर आपण थेट फोनद्वारे या ठिकाणी तज्ञांना विचारून त्यांचं निरसन करून घेऊ शकता। संपर्कासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 24 90 80 50 किंवा 24 98 80 50। मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी फोन करण्यासाठी तथा मोबाईल धारकांनी संपर्क साधण्यासाठी 022 हा एसटीडी क्रमांक त्यापूर्वी लावा। मित्रहो, तर आपण आता चर्चेला सुरुवात करूया। प्रथमतः पांडागळे साहेब, ज्या पिकाच्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत ते कापूस पीक खूप जुनं पीक आहे आणि अत्यंत त्याला म्हणजे बॅकग्राऊंड असलेलं असं पीक आहे। ते एकंदर जगाचा विचार केला, आपल्या देशाचा, भारत देशाचा विचार केला आणि आपल्या राज्याचा जर विचार केला तर ह्या कापसाचं व्यापारी महत्त्व च्या संदर्भामध्ये आपण काय सांगा? कापूस पिकाच्या बाबतीत आपण जेव्हा पाहतो की देशामध्ये कापूस पीक मागच्या 2015 या हंगामामध्ये एकूण 119 लाख हेक्टर एवढ्या क्षेत्रावर लागवडीमध्ये होतं आणि या क्षेत्रापैकी आपल्याला एकूण 503 किलोग्राम रुई प्रति हेक्टर एवढी उत्पादकता मिळाली होती आणि त्या अनुषंगाने देशाचे एकूण उत्पादन हे जवळपास 352 लाख गाठी उत्पन्न झालं होतं। आपण जर राज्यापुरता विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये कपाशीचं पीक हे जवळपास 42 लाख हेक्टर क्षेत्रावर घेतलं जातं। देशाचा आणि महाराष्ट्र राज्याची जर आपण तुलना करतो तर देशाच्या एकूण क्षेत्रापैकी राज्यामध्ये कपाशीचं क्षेत्र हे 35% एवढं येतं। यावरून आपण लक्षात येईल की कापसाचं पीक हे राज्यासाठी अतिशय महत्त्वाचं पीक आहे आणि या एकूण जवळपास 42 लाख हेक्टर क्षेत्रापैकी आपल्याला एकूण 342 किलोग्राम रुई प्रति हेक्टर एवढी उत्पादकता मिळाली होती। आणि या दोन्ही बाबतीत आपण जेव्हा विचार करतो की क्षेत्र आणि उत्पादकता या दोन्हीच्या अनुषंगाने राज्याची एकूण उत्पादन हे 71 लाख हेक्टर गाठी एवढे उत्पादन झालं होतं। शेतकरी बंधूंनो, 2002 या वर्षामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा देशामध्ये आपल्याला बीटी कापसाची लागवड सुरुवात झाली आणि बीटी कापसाची लागवड सुरुवात झाल्यापासून आपण पाहत आहोत की 2002 ते 2015 या काळातील आपण जर तुलना केली तर कापसाचं क्षेत्र भारत देशामध्ये जवळपास 55% क्षेत्र वाढलं आहे, जेव्हा की राज्यामध्ये हेच क्षेत्र जवळपास 37% वाढलेलं आहे। परंतु उत्पादकतेच्या बाबतीत आपण जेव्हा पाहत असतो की देशाची उत्पादकता ही 67% वाढली आहे, परंतु महाराष्ट्राची उत्पादकता ही तब्बल 116% इतकी उत्पादकता वाढलेली आहे। बरोबर, म्हणजे महाराष्ट्र कापूस आल्यानंतर देश पातळीवर आणि राज्य पातळीवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादकतेमध्ये आपल्याला वाढ करता आलेली आहे आणि खूप चांगलं ते पीक ठरलेलं आहे। एकंदरच भोसले साहेब, ज्याच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करतोय आता बीटी कापसाचा पांडागळे साहेबांनी उल्लेख केला की क्षेत्र वाढलं, उत्पादकता जवळपास 100%हून अधिक वाढ झालेली आहे। तर नेमकं हे बीटी कापूस जे आहे हे नेमकं काय आहे? ऍक्च्युली बीटी म्हणजे हे एक बॅक्टेरिया आहे, बॅसिलस थुरिनजेन्सिस हा बॅक्टेरिया आहे। ह्या बॅक्टेरियाची क्षमता ही आहे की ज्या कपाशीवर बोंडआळ्या येऊ शकतात त्या बोंडआळ्याला ते मारू शकतं। तर त्या कपाशीमध्ये जे आहे ते आपण नवीन तंत्रज्ञान जे आलेले आहे जीएम क्रॉप, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप म्हणून, तर त्या बॅक्टेरियामधला एक जो जनुक आहेत हे तयार करणारे टॉक्झिन्स, तर ते जनुक उचून
आपण झाडाच्या सिस्टीममध्ये, त्याच्यामुळे त्याला बीटी कॉटन म्हणतात. म्हणजे झाडाच्या अंगीभूत झालेले आहेत आणि जेव्हा त्याच्यावर जर बोंडाळ्या आल्या तर त्या आपोआप मरतील आणि त्यामुळे त्याची प्रतिकारशक्ती निर्माण होणार नाही आणि ते मरतील. आणि कापसाचं होणारं जे नुकसान आहे, बोंडमुगळीमुळे जवळपास 50 ते 60% नॉन बीटीमध्ये नुकसान होत होतं, तर ते वाचल. याचा अर्थ उत्पादनात साधारणपणे 40 ते 50%, 60% त्याची वाढ होऊ शकते. म्हणजे पूर्वी आपण असं ऐकलं होतं की ज्यावेळेस बीटी कॉटन आता 2002च्या दरम्यान आलं, तर तत्पूर्वी कापसावरच्या बोंडअळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्याला 8-8, 10-10 फवारे घ्यावे लागायचे आणि एकंदर जे काही कीटकनाशकाचा वापर आहे शेतीमध्ये त्यातला जवळपास 55% वापर केवळ कापूस हे एकमेव पिकाकरता व्हायचा. आता हे बीटी कापूस आल्यानंतर जी झाडाची अंगीभूत प्रतिकार क्षमता वाढलेली आहे, त्याच्यामुळे ह्या कीटकनाशकाच्या वापराच्या संदर्भात, किडीच्या संदर्भामध्ये काय सांगाल? निश्चितच आहे. 2002ला जेव्हा बीटीचं तंत्रज्ञान आलं तेव्हा थोडंसं बोंडाळ्यावर जो 5% क्षेत्र होतं कपाशीचं, ते 55% कीटकनाशकाचा वापर फक्त याच पिकात होत होता. ते प्रमाण कमी झालं, परंतु मागच्या एक 3-4 वर्षामध्ये, 5-6 वर्ष जरी म्हटलं तरी हरकत नाही, तर ते हळूहळू प्रमाण वाढत चाललंय. ते साधारणपणे खाली 35% आलं होतं, पण ते आता मागच्या एक 4-5 वर्षात जवळपास 40% चाललंय. कारण ज्या दुय्यम किडी होत्या, ज्याला की रस शोषक करणाऱ्या किडी म्हणून, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, या याच्या संदर्भामध्ये माहिती देऊच. या आपल्याला एक शेतकरी नांदेडवरून बालाजी म्हणून आपल्याला फोनवर काही प्रश्न विचारू इच्छितात. बालाजी, नमस्कार. नमस्कार सर. आपल्या फोनचा आवाज कमी करा. ठीक आहे सर. आपल्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि आपला प्रश्न विचारा. सर, मी नांदेड जिल्ह्यात मोटरगाव तालुका मुखेड जिल्हा इथून बोलतोय. बोला. सर, या मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये बीटी कापसाची भरपूर लागवड होते, पण कमी वेळामध्ये त्याच्यावर लाल्या रोग येऊन पीक उद्ध्वस्त होते. सर, त्याच्याबद्दल लाल्या रोगाबद्दल आम्हाला सविस्तर असं मार्गदर्शन पाहिजे सर. बरं. आता ठीक आहे, धन्यवाद. आपला प्रश्न समजला. पांडगळे साहेब, की ह्या शेतकऱ्यांना लाल्या, आपण नांदेडचेच आहात, तर काय सांगाल म्हणजे लाल्या रोगाच्या संदर्भामध्ये? सर्वप्रथम आपल्याला शेतकऱ्यांना किंवा आपल्या सगळ्यांना एक समजून घ्यायचं असेल की आपण पाहतो की लाल्याला हा रोग संबोधला जातं, परंतु हा रोग नसून ही एक त्या शरीरातील शरीरक्रियात्मक विकृती आहे. हा कुठल्या जीवाणू, विषाणू किंवा कीटक यांमधून होणारा रोग नाहीये. तर ही होण्याची विविध कारणं आहेत. काही वातावरणातील बदलाची, हवामानाच्या घटकांची कारणं आहेत. त्याचप्रमाणे जमीन आहे. आपण जर समजा कापूस हलक्या किंवा चिबाट जमिनीमध्ये लागवड केला असेल तर अशा जमिनीमध्ये आपल्याला कालांतरानं बोंड लागण्याच्या अवस्थेमध्ये पानं लाल झालेली पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे हवामान हे एक कारण आहे, ज्याच्यामध्ये की तापमान आपण पाहतो की ऑक्टोबर महिन्यामध्ये कापूस जेव्हा बोंड लागण्याच्या किंवा बोंड फुटण्याच्या अवस्थेत येत असतो, त्यावेळेला तापमान जर समजा दिवसाचं तापमान अधिक होत आहे, 35 डिग्री ते 38 डिग्री दिवसाचं तापमान, आणि रात्रीचं तापमान हे 20 डिग्रीपर्यंत, म्हणजे ऊन दिवसा वाढत असतं आणि रात्रीच्या वेळेला तापमान कमी होतं किंवा थंडी पडत असते. अशा वेळेला कपाशीच्या झाडामध्ये जे काही कार्बोहायड्रेट आहे त्याचं विघटन होत असतं आणि त्यामध्ये अँथोसायनिन नावाचा घटक तयार होतो आणि या घटकाचा रंग लाल असतो, त्यामुळे आपल्याला ते लाल दिसतं. त्याचबरोबर या काळामध्ये जर समजा वाऱ्याचा वेग जास्त असेल तर त्याच्यामुळं पानाच्या पर्णरंध्राद्वारे बाष्पीभवन जास्त झालं तर अशा परिस्थितीमध्ये झाडाला पाण्याची कमतरता होऊन सुद्धा लाल्याची कमतरता दिसून येतो. यासोबत अजून एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे अन्नद्रव्यांचा अभाव किंवा कमतरता. त्याच्यामध्ये आपण पाहतो की आपण दूरचित्रणावर पाहत आहोत की मॅग्नेशियमची कमतरतेचं चित्र दिसत आहे. याच्यामध्ये आपण ओळखायची कशी मॅग्नेशियमची कमतरता, तर मुख्य शिरा ह्या आपल्याला हिरव्या दिसत असतात, परंतु त्याच्या आजूबाजूचा भाग हा लाल दिसत असतो. ही मॅग्नेशियमची कमतरता दिसून येते. आणि आणखी एक अन्नद्रव्य आहे जे नत्राची कमतरता. याच्यामध्ये पूर्णतः पान हे पिवळ दिसतं, त्याच्यानंतर पान पिवळ झाल्याच्या नंतर पान लाल होतं आणि लाल झाल्याच्या नंतर मग पान गळून जातं. तर ही नत्राची कमतरता आहे. हे दोन प्रमुख कारण आहेत. आपण बरेच वेळा पाहत असतो की ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा काही वेळेला झाडाची पानं हे लाल झाली दिसून येतात, ज्याला शेतकरी लाल रोग आला असं म्हणतात. परंतु मूळतः ऑगस्ट महिन्यामध्ये जेव्हा पानं लाल होत असतात तर ही रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव असतो. तर ही काही लाल्याचा प्रादुर्भाव होण्याची कारणं आहेत. आपण याच्यासाठी उपाय जर पाहायचे असतील तर सर्वप्रथम आपल्याला कपाशीची लागवड, बीटी कापसाची लागवड ही आपल्याला भारी जमिनीमध्ये करायची आहे आणि शक्यतोवर आपल्याला जर समजा ज्या वेळेला पाण्याचा ताण असेल तर त्यावेळेला एखादं संरक्षित पाणी देता येईल काय अशी उपलब्धता असेल तर आणखी चांगलं राहील. दुसरं, नत्राची कमतरता असेल तर आपल्याला शक्यतोवर नत्राची विभागणी करून द्यायची आहे की आपण नत्राची विभागणी करण्यासाठी 3 वेळा विभागून द्यावा अशी शिफारस केलेली आहे. तर त्यामुळे लागवडीच्या वेळेला 1 महिन्याच्या नंतर आणि 2 महिन्याच्या नंतर असं नत्रयुक्त खतांचा मात्रा आपल्याला द्यायचा आहे. आणि त्याचबरोबर फवारणीमधून नत्रयुक्त खतांचा वापर जसे की युरिया असेल, DAP असेल,
13-0-45 किंवा 19-19 अशी पाण्यात विद्राव्य होणारी खतं आहेत याचा आपल्याला वापर करावा लागेल. तर त्यासाठी प्रमाण आपल्याला घ्यावं लागेल. युरियाचं प्रमाण 2% युरिया 35 ते 40 दिवसाला, त्याचबरोबर DAP 2% DAP हा जवळपास 60 ते 65 दिवसादरम्यान 2% म्हणजे 200 ग्राम प्रति 10 लिटर पाणी, आणि पोटॅशियम नायट्रेट किंवा 13-0-45 ज्याला आपण म्हणतो हा 100 ग्राम प्रति 10 लिटर पाणी हा आपल्याला 80 ते 90 दिवसादरम्यान आपल्याला याची फवारणी करावी लागेल. शेतकरी बंधूंनो, मॅग्नेशियमची कमतरताच्या बाबतीत आपण जेव्हा चर्चा केली की मॅग्नेशियमची कमतरतेच्यानुसार जर आपल्या रानामध्ये अशा प्रकारची कमतरता मागच्या हंगामात दिसून आलेली असेल तर मातीचं परीक्षण करायचं आहे आपल्याला, आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला मॅग्नेशियमची कमतरता आढळून आली असेल तर प्रति हेक्टरी 20 किलोग्राम म्हणजे एका एकरासाठी 8 किलोग्राम मॅग्नेशियम सल्फेट हा लागवडीच्या वेळेला किंवा पहिल्या 30 दिवसामध्ये आपल्याला स्क्रीनवर पण या ठिकाणी दाखवतोच आहे की युरिया, SSP, MOP कोणत्या खताच्या बरोबर आहे. स्वरूपामध्ये आपण खतं देताना सुद्धा आपण स्क्रीनमध्ये आता पाहिले की कोणत्या पद्धतीनं खताचं नत्राचं वर्गीकरण करायचं आहे. आणि मॅग्नेशियमच्या बाबतीत बोलत होतो की आपण जमिनीतून मॅग्नेशियम देतोय, त्याचबरोबर आपल्याला पाती लागण्याच्या वेळेला आणि बोंड लागण्याच्या वेळेला फवारणीद्वारे मॅग्नेशियम देणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून 20 ग्राम मॅग्नेशियम सल्फेट प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी जर आपण त्या दोन्ही अवस्थेमध्ये केली तर पुढील हंगामामध्ये आपल्याला लाल्या दिसून येणार नाही. आपल्याला लाल्या रोगाचं जर टाळायचं असेल तर सुरुवातीपासून नियोजन करणं अत्यंत आवश्यक आहे. एकदा लाल्याचा प्रादुर्भाव आपल्या रानामध्ये आपल्याला आढळून आला असेल तर लगेच्या लगे आपण काही उपाय केल्यामुळे तो कमी होणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला लागवडीपासूनचं नियोजन आणि लागवडीविषयक बाकी आता आपण चर्चा केली या सर्व मुद्द्यांचा आपल्याला वापर किंवा अंगीकार करावा लागेल. म्हणजे सर्वंकष विचार करायला हवा त्या लाल्या बरोबर आपल्या हे करताना. आपल्याला आता परभणीवरनं अरुण म्हणून आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितात. अरुणजी नमस्कार. हॅलो 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 हा अरुणजी नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा, माझा प्रश्न असा आहे, मी मुक्काम पोस्ट मोरेगाव परभणीहून बोलतोय. बरं. गेल्या वर्षी बीटी कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव जाणवला होता. बरं. तसा याही वर्षी जाणवण्याची शक्यता आहे का? बरं, ठीक आहे, आपला प्रश्न समजला. खूप चांगला प्रश्न आपण विचारला, धन्यवाद. मित्र हो, बीटी कापसाची लागवड आणि त्याच्यावरची किडींचे व्यवस्थापन या संदर्भामध्ये आपण तज्ञांकडून अशीच माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी पुढे जाण्याआधी घेऊया एक अल्पशी विश्रांती. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. ब्रेकवर जाण्याच्या पूर्वी आपल्याला परभणीवरून अरुण यांनी प्रश्न विचारला होता की सेंद्रिय बोंडअळीच्या नियंत्रणाच्या संदर्भामध्ये काय म्हणजे करता येईल आणि सध्या काय परिस्थिती आहे, म्हणजे अनुकूल परिस्थिती आहे किंवा कसं. तर भोसले साहेब काय सांगाल आपण ह्या शेतकऱ्याच्या? निश्चितच महत्वाचा प्रश्न आहे अरुणजी, कारण आपण बघितलं तर जसं कपाशीच्या एरियामध्ये वाढच होत चालली आहे तसं सेंद्रिय बोंडअळीचा प्रादुर्भाव जो आहे तो मागच्या 2-3 वर्षात वाढत चाललेला आहे. गेल्या वर्षी आंध्र, गुजरात आणि कर्नाटक राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याचा प्रादुर्भाव झाला, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला नुकसान झालं. तो अनुभव लक्षात घेतात आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाडा, खानदेश आणि विदर्भामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात या अळीचा प्रादुर्भाव येऊ शकतो. या दृष्टिकोनातून आपण जागरूक राहिलो आहेत आणि आपल्या इकडं प्रादुर्भाव सुरू झालेला आहे. कारण आत्ता जर बघितलं आपण तर हिरव्या बोंडामध्ये अळी आत असते आणि ते बाहेरून शेतकऱ्याला कळत नाही, त्याच्यामुळे ते लक्षात येत नाही आणि त्या दृष्टिकोनातून अळी बोंडाच्या आत राहते सतत. ती कीड ह्याच्यावर आहे मला वाटतं की आपल्याकडे खूप चांगलं व्हिडिओ आहे, चित्रफित आहे. मी विनंती करतो की या ठिकाणी जे आहे आपली सेंद्रिय बोंडअळीच्या संदर्भामधली चित्रफित आहे तर ती या ठिकाणी आपण प्रेक्षकांना दाखवूया. शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी असे बोंड फोडून बघावीत. 20 बोंडापैकी जर 2 बोंड जर त्याच्यामध्ये तुम्हाला आळ्या दिसल्या तर याचा अर्थ आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या खूप पुढे गेलेला आहे असं समजायचंय. ही अळी खाताना फक्त ती बियावर खाते, परंतु एका बियातून दुसऱ्या बियात जाताना तो जो रस्त्यात मार्ग येतो त्याच ठिकाणचं पूर्ण खात जाते, त्याच्यामुळे बिया किडक्या होतात आणि असे बोंड गळून जातात. शेतकऱ्याला उत्पन्नामध्ये खूप मोठ्या प्रमाणात याचा प्रादुर्भाव नुकसान सहन करावं लागतं. आणि आत्ताचा आमचा सर्वे घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये जवळपास मराठवाड्यामध्ये 8 जिल्ह्यामध्ये विशेषतः नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, औरंगाबाद आणि बीड या ठिकाणी हा प्रादुर्भाव 35 ते 40% वाढलेला आहे. तर त्या अनुषंगानं त्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. यासाठी आपण जागरूकता मोहीम ऑगस्टमध्येच घेतलेली आहे आणि ऑगस्टमध्ये जेव्हा तो फुलात प्रादुर्भाव आढळून आला तेव्हापासून आपण शेतकऱ्याला ज्ञात करत आहोत की या किडीचा प्रादुर्भाव आपल्या इकडे वाढण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगानं शेतकऱ्यांनी फेरोमोन ट्रॅप्स देखील लावता येतील आपल्याला. ते जे फेरोमोन ट्रॅप्स आहेत म्हणजे हे कामगंध सापळे, तर असे सापळे देखील बाजारात उपलब्ध आहेत. शेतकरी बंधू हे सापळे लावू शकतात आणि ह्याच्यामध्ये एक प्रकारचं ल्युअर येतं. बरोबर. तर ते ल्युअर हे जे आहे ह्याला आपण शेतकरी सामान्य भाषेमध्ये गोळी म्हणतात, तर ही काढून जर लावली तर हे ट्रॅप आहे
आणि ही जर गोळी ह्याला मध्ये लावली अशी, हे असं लिव्हर भेटतं 15 रुपयाला, तर आपल्याला प्रादुर्भाव कळू शकतो. आणि सतत 3 दिवस जर 8 ते 10 पतंग पडले तर समजायचं की आपल्या इथं प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. आणि मग त्यासाठी कीटकनाशकाचा वापर देखील आपल्याला करता येऊ शकतो. त्यामध्ये प्रोफेनोफॉस आहे, त्याच्यानंतर थायोडिकार्ब आहे, किंवा मग लॅम्बडा सायलोथ्रिन म्हणून आहे, किंवा सायपरमेथ्रिन आहे. तर या कीटकनाशकाचा वापर आपल्याला करता येईल. परंतु ह्याची मॅनेजमेंट जर आपण पहिलेपासून करत गेलो तर निश्चितच मला वाटतं त्याचा फायदा होतो. बरेचसे शेतकरी जागरूक झाले आहेत आणि आपल्या इकडे प्रादुर्भाव ऑगस्टमध्ये फुलामध्ये सुरू झाला होता. तेव्हापासून लोकांना आपण महाराष्ट्र शासन आणि आपण क्रॉपसॅपच्या माध्यमातून आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहोत. शेतकरी मेळावे घेतले. औरंगाबादला मोठ्या प्रमाणात आपण शिबिर सुद्धा घेतलं. कृषी विभागातील पूर्ण कर्मचारी, कापूस शास्त्रज्ञ आले होते आणि त्यांनी दिलं आणि शेतकऱ्याला जागरूक केलं. मला वाटतं सर की याचा जो प्रादुर्भाव आहे त्या संदर्भामध्ये ही एक चित्रफित आहे ती मी या ठिकाणी आपण प्रेक्षकांना दाखवूया की कापसाचं ज्यावेळेस म्हणजे जिनिंग प्रेसिंग किती प्रमाणामध्ये ती आळी या ठिकाणी दिसते आहे. ही प्रादुर्भाव जो आहे तो खूप प्रचंड आहे, खूप प्रचंड आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कापूस आपण अगदी डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी पर्यंत ठेवतो, त्याच्यानंतर मिलवर जातो आणि तो जून पर्यंत राहतं आणि त्यामध्येच आळ्या सतत वाढत राहतात. म्हणजे शेतामध्येही वाढतात आणि स्टोअर केलेल्या कापाशीमध्ये वाढतात आणि जिनिंग होईपर्यंत ते वाढत राहतं. म्हणून हा प्रॉब्लेम वाढलेला आहे. आणि बऱ्याच अंशी त्याची कारण बरेचसे आहेत विनयजी, आपल्याला देखील माहित आहे की ते देखील शेतकऱ्यांनी लक्षात घेणं. आणि सगळ्यात महत्वाचं आजच्या स्टेजला मराठवाड्यामधले, महाराष्ट्रातले बरेचसे शेतकरी फरदड घेत आहेत. या वर्षी त्यांनी फरदड किंवा ज्याला आपण रटून म्हणतो, खोडवा म्हणतो, तो या वर्षी घेऊ नका. बरोबर, ही काळजी घेतली पाहिजे. दुसरी वेचणी जर झाली असेल तर ते सर आपल्याला औरंगाबादवरून एक शेतकरी एक प्रश्न विचारतो, घेऊया आणि आपण याचं माहिती देणं सुरू ठेवूया. श्री संतोष म्हणून आपल्या औरंगाबादवरून काही प्रश्न विचारू इच्छितात. संतोषजी नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की बघा, आम्ही कपाशी पीक लावलेलं आहे, त्यावरती म्हणजे खूप आळीचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि लाल किड्यांचा सुद्धा प्रादुर्भाव झालेला आहे. बरं, कापाशी लावलेली आहे त्याच्यावरती? त्यावरती छोटे किडे आणि जास्तीत जास्त म्हणजे बोंड 4 पैकी 3 बोंड खराब झालेले, एकच बोंड शिल्लक राहिलेले कपाशीला. बरं, ठीक आहे, समजलं. भोसले साहेब काय सांगा? तेच सांगत होतो मी त्यांना की जे आळीचा म्हणतायत ते सध्या खरं म्हटलं तर बीटी कॉटन आहे. बीटी कॉटनवर आळी नाही यायला पाहिजे, परंतु या आळीला प्रतिकार शक्ती निर्माण झालेली आहे आणि ती बीटी कॉटनवर देखील आलेली आहे. ती जी आळी म्हणतायत ती 4 पैकी 3 बोंड झालं, म्हणजे 75% जे आहे हे त्यांच्या शेतामध्ये शेंद्री बोंडाळचे. तुम्ही बोंड फोडून बघा, आता जसं दाखवलं तसं व्हिडिओमध्ये, त्या ठिकाणी बोंडामध्ये आळी आहे. दुसरं जे तुम्ही लाल किडे म्हणतायत ते लाल किडे हे ज्याला आपण रेड कॉटन बग म्हणतो, लाल भुंगेरे म्हणतात, ते असतात. ते बोंड फुटायच्या वेळेस येतात आणि किडकी जी सरकी असते किंवा सरकी जी असते त्यामधलं ते रस शोषण करतात. त्याच्यामुळे सरकीचं वजन भरत नाही, पर्यायानं कापसाचं वजन भरत नाही. परंतु त्याचा प्रादुर्भाव जास्त महत्वाचा जो आहे तो त्यांच्यासाठी शेंद्री बोंडाळीचा आहे. म्हणून जे आपण सांगत होतो, याचे व्यवस्थापन जे आहे, कीटकाचा प्रादुर्भाव तो वाढतोच आहे, याच्या व्यवस्थापनाची जी एकात्मिक पद्धत आहे, म्हणजे कीटकनाशकांचा कमीत कमी वापर, त्या संदर्भामध्ये काही आपल्याकडे काही फोटोग्राफ्स आहेत, तुम्ही मला वाटतं की या ठिकाणी जे दर्शक आपण सांगावं. या ठिकाणी लॅपटॉपवर जे आहे ते चित्र आपण स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकतो. की कीड व्यवस्थापनामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की म्हणजे स्वच्छ शेत जे पाहिजे ते. आता यावर्षी कापूस घेतला, महाराष्ट्रामध्ये पद्धत कशी आहे, कापूस घेतात आणि तसाच सोडून देतात, तो जाळला पाहिजे. त्याच्यानंतर जे प्रादुर्भावक्त भाग आहेत ते जाळून टाकायचे, स्वच्छता मोहीम घ्यायची. त्याच्यानंतर जनावर शेतामध्ये आपण सोडून द्यायचे. लास्ट वेचणी झाली की पराठ्या शेतामध्ये गोळ्या करून ठेवायच्या नाहीये, त्या घरी आणून जाळायच्या आहेत, कारण त्याच्यामध्ये देखील किडीचा प्रादुर्भाव वाढत जातो. त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट करायची. या किडीचे जे पतंग आणि कोश जे आहेत ते कोश जमिनीत असतात आळ्याचे, म्हणून ते उघडे पडतात, जास्त टेम्परेचरनं, उष्णतानं मरतात. आणि शेतीमध्ये जेव्हा कपाशीची लागवड करतात त्यावेळेस त्याच्यासोबत जे आमचं म्हणणं आहे, कपाशीमध्ये पहिला 1 ते 1.5 महिना फवारा नाही गेला पाहिजे. मग ह्याच्यासाठी काय करता येईल तर त्या कपाशीच्या सोबत चवळी, मका, एरंडी किंवा भगर, एरंडीचं पीक एरंडी आणि दाखवतात, हे भगर लावलेलं आहे हातामध्ये. तुम्ही 8 तास जरी घातलं आणि जेवढे झाडं राहतील तेवढे जरी राहिले तरी चालतात, जेणेकरून त्याच्यावर मित्रकिडी वाढतील. मित्रकिडी वाढल्याच्या नंतर मग आपल्या शेतामध्ये ऑटोमॅटिक आपल्याला 1-2 फवारण्या कमी लागतील. कुठलीही फवारणी आज 2 ते 2.5 हजाराशिवाय कमी नाहीये. तर 1-2 फवारण्या वाचलं तरी जवळपास 4,000 रुपयाचा आपला फरक पडू शकतो. म्हणून शेतकऱ्यांनी हा लावणं अत्यंत गरजेचं आहे. हे पानावर जे दिसतंय हे काय आहे? आता हे आपण एरंडीची झाडं लावलेली आहे. बरोबर. तर एरंडीच्या झाडावर हा जो डायक्रेसिया आणि हे
स्पोडोप्टेराची मागच्या वेळेस ज्याला शेतकरी लष्करी अळी म्हणतात त्याचा उद्रेक झाला होता, तो होऊ नये म्हणून पहिल्यांदा आपण एरंडीवर ते येतात, मग ते एका जागीच 200-250 आळ्या असतात, असे पानं काढून टाकले तरी आपल्याला फवारणीची गरज नाही. ही 10 ते 12 दिवस आळी अवस्था एका जागीच असते आणि मग त्याच्यामुळे तिथं आपल्याला त्यासाठी फवारणी करायची गरज नाहीये. त्याच्याच बरोबर दुसरं जे आहे, आपण जे चवळी लावलेली आहे तर चवळीवर मावा येतो आपल्या सगळ्याला. ही जी आहेत ही आपण चवळी किंवा एरंडी ही जी आहेत आपण ट्रॅप क्रॉप म्हणून आपण त्यांना लावतो. सापळा पीक. खूप छान माहिती आहे. आपल्याला नगरवरून श्री धुंडीराम आपल्याला काय प्रश्न विचारू इच्छितात, आपण त्यांचा प्रश्न घेऊया. नमस्कार. नमस्कार. हा धुंडीरामजी, आपला प्रश्न विचारा. सर, मी बोरसे बोलतो. तुमचा आवाज येत नाही, तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा. बाहेर परदेशामध्ये 20 गुंठ्यात 20 क्विंटल कापूस काढला जातो. तुमचा आवाज अजिबात येत नाहीये, तुम्ही तुमचा टीव्ही बंद करा किंवा त्याचा आवाज कमी करा. बोला, प्रश्न विचारा. बाहेर परदेशामध्ये 20 गुंठ्यात 20 क्विंटल कापूस काढला जातो. हा, तर आम्हाला तसा प्रयत्न करायचा आहे, तर मग सुरुवातीपासून काय काय केलं पाहिजे, कशी लागवड केली पाहिजे? ठीक आहे. खूप चांगला प्रश्न आपण विचारलात की बाहेरच्या देशामध्ये उत्पादकता खूप प्रचंड आहे आणि आपल्या राज्याची उत्पादकता जेमतेम 3.5 क्विंटलच्या दरम्यान आहे, आपल्या देशाची उत्पादकता 5.5 क्विंटलच्या दरम्यान आहे. तर ती कशी वाढवता येईल या संदर्भात खूप चांगला प्रश्न विचारला. आपण तज्ञांकडून त्याची माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी पुढे जाण्याआधी घेऊया एक अल्पशी विश्रांती. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. ब्रेकवर जाण्याच्या पूर्वी आपल्याला खूप चांगला प्रश्न आला. नगरवरून श्री धुंडीराम यांनी विचारला की परदेशामध्ये कापसाची उत्पादकता एकरी 20 क्विंटल पर्यंत आहे आणि आपली हेक्टरी 3.5 क्विंटल पर्यंत उत्पादकता आहे, असं का? मला वाटतं की याचं कारण आपल्याला बहुतांशी माहिती आहे की आपल्या राज्यात जवळपास केवळ 17% बागायती क्षेत्र आहे आणि 83% जास्त हे कोरडवाहू क्षेत्र आहे आणि त्यातलं कापसामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि दुसरा भाग म्हणजे हलक्या जमिनीचं क्षेत्र देखील 40%हून अधिक आहे. मला वाटतं की पांडगळे साहेब याच्यावर अधिक व्यवस्थापनाच्या संदर्भात माहिती देतील. पांडगळे साहेब, आपण काय म्हणजे माहिती द्याल या संदर्भात? आपण पाहत असतो की महाराष्ट्र राज्याच्या तुलनेमध्ये किंवा देशाच्या तुलनेमध्ये देशाची तुलना आपण उत्पादकता ही 553 किलोग्राम प्रति हेक्टर आहे, रुई आहे. परंतु बाहेरच्या देशामध्ये जसं की ब्राझील, ऑस्ट्रेलिया, चीन किंवा अमेरिका या देशांची उत्पादकता ही भारताच्या उत्पादकतेच्या जवळपास तिप्पट म्हणजे 1500 ते 1800 किलोग्राम रुई प्रति हेक्टर एवढी आहे. आणि आपला जो प्रश्न होता धुंडीरामजींचा की मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल किंवा त्यांच्या तुलनेमध्ये आपण कुठे कमी आहोत, तर आपण हे पाहतो की विदेशामध्ये कपाशीची लागवड ही भारी जमिनीवर केली जाते. त्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये काय की महाराष्ट्राची लागवड ही सर्वसाधारण जमिनी, कमी खोलीच्या जमिनी, अशा प्रकारच्या जमिनीवर लागवड केली जाते. तर आपल्याला त्यासाठी विशेषतः बीटी कापसाची लागवड ही भारी जमिनीमध्ये आणि खोल जमिनीमध्ये करावी लागेल. दुसरं, आपल्याकडची लागवड जसं आपण अगोदर म्हटलात की आपली लागवड ही कोरडवाहू परिस्थितीमध्ये आहे आणि कोरडवाहू परिस्थितीमध्ये जर आपल्याला उत्पादन वाढवायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला मूलस्थानी जलसंधारणाच्या काही बाबींचा अवलंब करावा लागेल, जसं की BBF असेल किंवा लागवडीच्या नंतर आपल्याला 1 महिन्याच्या नंतर ते 1 ते 2 महिन्याच्या दरम्यान सऱ्या तयार करणे, वखराच्या दानोळ्याला दोरी किंवा पोतं बांधून आपल्याला सऱ्या तयार करणे, या पद्धतीचा आपल्याला अंगीकार करावा लागेल. दुसरं आपली अडचण आहे की भारतामध्ये संकरित कपाशीची लागवड फार मोठ्या प्रमाणात होते. आपण असं म्हणू शकतो की जवळपास 90% किंवा 95% क्षेत्रावर संकरित कपाशीचीच लागवड होते. परंतु विदेशामध्ये जसं ब्राझील देशामध्ये असेल किंवा ऑस्ट्रेलियामध्ये असेल त्या ठिकाणी सरळ वाणांची लागवड केली जाते आणि हे सरळ वाणांची लागवड ही मोठ्या प्रमाणात सघन पद्धतीनं होते. जेव्हा की आपल्याकडे आपलं प्रमाण जे आहे प्रति हेक्टरी 18,000 झाडं बसतात, जेव्हा की विदेशामध्ये हेच प्रमाण 1 लाख ते 2 लाख झाडं इथपर्यंत आहे. आणि ज्या अनुषंगानं त्यांची प्रति एकर किंवा प्रति एकक उत्पादकता वाढते. आपल्याला उत्पादकता वाढवण्यासाठी आणखी महत्त्वाचे मुद्दे आहेत की अन्नद्रव्य व्यवस्थापन. आपण पाहतो की आपल्या राज्यामध्ये विशेषतः ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो की गाई म्हशींचं प्रमाण कमी झालंय आणि त्याच्यामुळे सेंद्रिय पदार्थांचं किंवा सेंद्रिय खतांचा वापर आता फार कमी झालाय. परंतु आपल्याला जर उत्पादकता वाढवायची असेल तर सेंद्रिय खतांना आपल्याला पर्याय नाही. त्याचबरोबर रासायनिक खतांचा आपण जेव्हा वापर करत असतो तर रासायनिक खतांचा वापर करत असताना आपण पाहत असतो की 2 गोष्टी आपल्याला आपण चुकत आहोत. एक आहे की जे म्हणजे की कापसाचं अन्नद्रव्य किती द्यायचे, किती खतं द्यायचे. आपण दूरचित्रवाणीवर पाहत आहोत की खतांच्या मात्रा शिफारस केलेल्या काय आहेत. तर कोरडवाहूमध्ये एक मात्रा जी आहे 120-60-60 नत्र स्फुरद 50 प्रति हेक्टर किलोग्राम,
आणि बागायतीच्या बाबतीत ती मात्रा आहे 150-75 किलोग्राम नत्र स्फुरद प्रति हेक्टर. आणि या बाबतीत संपूर्ण स्फुरद आणि पालाशी आपल्याला आपण लागवडीच्या बरोबर देतो आणि नत्राचीही विभाजन आपण पाहत आहोत. परंतु शेतकऱ्यांच्या शेतावर आपण पाहत असतो की नत्र किंवा पहिली मात्रा ही आपण जेव्हा सांगतो की लागवडीच्या वेळीला द्यायची आहे, परंतु पहिली मात्रा आम्ही आमच्या सर्वेक्षणामध्ये पाहत असतो की शेतकरी ही 1 महिन्याच्या नंतर देतात. होतं काय की 1 महिन्याच्या नंतर जेव्हा आपण खत देत आहोत तर ते उपलब्ध होण्याला 3 ते 4 आठवडे लागतात. म्हणजे दिलेलं खत हे जवळपास 8 आठवड्याच्या नंतर किंवा 2 महिन्याच्या जवळपास उपलब्ध होतं. आपण पाहतो की कापसाला पाते कधी लागतात, पाते फुलं हे जवळपास 35 ते 40 दिवसात जवळपास लागतात. आणि ज्या वेळेला आपल्याला गरज आहे, अन्नद्रव्यांची गरज सगळ्यात जास्त कधी आहे, 1 महिना ते 2.5 महिने 3 महिन्याच्या काळात कापसाला सगळ्यात जास्त अन्नद्रव्याची गरज आहे. परंतु आपलं अन्नद्रव्य उपलब्ध होत आहे 2 महिन्याच्या पुढे, म्हणजे पहिला 1 महिना जेव्हा जास्त गरज आहे त्यावेळेला आपण पिकाला उपासमारीत ठेवत आहोत. आणि त्यापासून आपण मग आपल्याला प्रति एकरी 20 क्विंटल किंवा 40 क्विंटल उत्पन्न मिळावं अशी अपेक्षा करतो. त्यासाठी आपल्याला कापसाचं अन्नद्रव्य किंवा रासायनिक खताची पहिली मात्रा ही लागवडीच्या बरोबर देणं किंवा लागवडीच्या अगोदर तिफणीद्वारे पेरून देता येईल या पद्धतीने आपल्याला बघावं लागेल. याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर आज फार कमी आहे. अतिशय मोजके शेतकरीच सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करत आहेत. त्यामुळे आपण आपल्या मातीचं परीक्षण करून ज्या अन्नद्रव्याची आपल्याकडे कमतरता आहे त्या अन्नद्रव्याचा आपल्याला वापर करावा लागेल. त्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट 20 किलोग्राम प्रति हेक्टर किंवा जर झिंकची आपल्याकडे कमतरता असेल तर झिंक सल्फेट 25 किलोग्राम प्रति हेक्टर आणि जर बोरॉनची कमतरता असेल तर बोरॉन आपल्याला 5 किलोग्राम द्रव्याचा देखील वापर केला पाहिजे. आपण जमिनीची तपासणी करून अन्नद्रव्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे, सेंद्रिय खताचं हे वाढवलं पाहिजे. आपल्याला हिंगोलीवरनं संतोष म्हणून आपल्याला काही शेतकरी काही प्रश्न विचारूया, आपण त्यांचा प्रश्न घेऊया. संतोषजी नमस्कार. हा नमस्ते सर. संतोषजी आपल्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि आपला प्रश्न विचार. अच्छा, मी सुकळी तांडा हिंगोली जिल्हा इथून संतोष राठोड बोलतो. हा बोला बोला. माझा प्रश्न असा आहे सर, सध्या आपल्या तणनाशकाचा भरपूर वापर चालू आहे. बर. आता तणनाशकाचा आपल्या कापसामध्ये कशा प्रकारे योग्य वापरता येईल, केव्हा वापरता येईल त्याच्याबद्दल थोडं सांगा. ठीक आहे, आपला प्रश्न समजला. तणनाशकाच्या संदर्भामध्ये काय स्थिती आहे, म्हणजे वापरलं तर त्याचे काही दुष्परिणाम आहेत किंवा किती त्याचा परिणाम करत आहे? आपण पाहतो की मागच्या 3-4 वर्षांमध्ये मजुरांचा तुटवडा ह्या एका कारणामुळे तणनाशकाचा वापर विविध पिकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर तणनाशकाचा वापर करत असताना शक्यतोवर आपण तणनाशक वापरत असताना पुन्हा दरवर्षी त्याच रानामध्ये तणनाशकाचा वापर करू नये. आणि जर जेव्हा आपण तणनाशकाचा वापर करतो तर पुढील वर्षी त्या ठिकाणी आपण निश्चितपणे सेंद्रिय खताचा वापर केला पाहिजे, जेणेकरून जमिनीमध्ये सूक्ष्म जीवांची संख्या आपली अबाधित राहील. जेव्हा आपण तणनाशकाचा वापर करतोय तर कापूस या पिकामध्ये 2 वेळेला तणनाशक आपल्याला वापरता येतात. एक आहे उगवणी पूर्व आणि दुसरी तणनाशक आहेत उगवणीच्या पश्चात, म्हणजे उगवणीनंतर जवळपास 2 ते 3 आठवड्याच्या नंतर. तर या दोन्हीमध्ये अधिक परिणामकारक असेल असं उगवणीपूर्व तणनाशक पेंडिमिथलिन या नावाचं तणनाशक आहे. आणि हे तणनाशक आपल्याला प्रति हेक्टरी 2.5 लिटर प्रति हेक्टर 1000 लिटर पाण्यासाठी वापरावं लागेल. म्हणजे त्याचं प्रमाण असेल 10 लिटर पाण्यासाठी 25 ते 30 मिली. आणि याचा वापर आपल्याला लागवड झाल्यानंतर लगेच आणि उगवणीच्या पूर्वी म्हणजे लागवडीच्या दिवशी किंवा त्याच्या पुढच्या दिवशी पहिल्या 2 दिवसामध्ये आपल्याला करावा लागेल. बरोबर. आणि जर शेतकऱ्यांना आज मागणी होती आहे की सर्व पिकांच्या बाबतीत की उगवणीच्या पश्चात तणनाशकांची, तर मागच्या 2 वर्षापासून बाजारामध्ये काही तणनाशक आपल्याकडे उपलब्ध आहेत. एक क्युझॉल्फॉप इथाईल नावाचं तणनाशक आहे आणि हे तणनाशक हे एकदल वर्गीय तणांसाठी परिणामकारक आहे. बरोबर. केवळ एकदल वर्गीय तणांसाठी, कारण कापूस हे पीक पण खूप कालावधीचं असल्यामुळे 2दा तणनाशकाचा वापर खरोखर शेतकऱ्यासाठी खूप उपयुक्त आहे आणि मला वाटतं की खूप चांगलं आहे. त्याच्यावरून एकंदर खर्च जो आहे तो देखील आपला आटोक्यात राहतो. मित्र हो, म्हणजे बीटी कापसाची लागवड आणि त्याच्यावरचं किडीचं व्यवस्थापन या संदर्भात खूप चांगली चर्चा चालू आहे. आपण अजूनही अनेक विषयांच्या संदर्भात तज्ञांकडून माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी पुढे जाण्याआधी घेऊया एक अल्पशी विश्रांती. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्र हो, ब्रेकवर जाण्याच्या पूर्वी आपण अनेक विषयांवर चर्चा केली. सर्वात महत्त्वाचा विषय आहे, आपण बघितलं की कापूस पिकावर कीटकनाशकांचा बेसुमार वापर आहे. जवळपास 40 ते 50% पर्यंत कीटकनाशक केवळ कापूस पिकाकरता वापरली जातात. त्याच्यामुळे कीटकनाशकाचा वापर हा एकंदरच मानवी आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने देखील हानिकारक आहे. त्याचा वापर कमीत कमी करण्याच्या दृष्टिकोनातून निसर्गामध्ये प्रत्येक शत्रुकिडीला काही मित्र कीटक असतात, तर ते कापसाच्या वरच्या ज्या काही किडी आहेत त्यांना मित्र कीटक कोणकोणते आहेत त्याची माहिती आपण यावेळेस आता भोसले साहेबांकडून घेऊया. भोसले साहेब, मी स्क्रीनवर विनंती करतो की त्यांनी हा जो आहे गांधील माशी, तर ती त्या ठिकाणी मित्र कीटक म्हणून दाखवा. आपण त्याच्या संदर्भामध्ये माहिती द्यावी. आता जसं आपण म्हणालात विनयजी, तसं 97% नियंत्रण हे
मित्रकिडीद्वारेच होतं, जैविक अजैविक. ते बघा, आणि त्यामध्ये किती जैविक छान जे दिसते आहे ती गांधील माशी. ही गांधील माशी. आणि काही तो कोणती स्पीसीज कीटक जे आहे? आहे ती हिलिओतिसची अळी आहे, जी आपण हिरवी बोंडाळी म्हणतो. ती बोंडाळी ती पूर्ण उचलून घेऊन जाते आणि आपल्या घरटेत घेऊन जाऊन, ज्याला शेतकरी कुंभारीण म्हणतात, त्या ठिकाणी सुद्धा ती अळी आपल्या पिल्याला खायला घालते. म्हणजे हे सुद्धा आपल्या वातावरणात आहेत, म्हणून कीटकनाशकाचा वापर कमी करायचं चाललंय की या किडीचं प्रोटेक्शन होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरी महत्वाची कीड जी आहे आपल्याकडं ती म्हणजे आपण जो दाखवला तर हा कॅराबिड भुंगा सुद्धा आहे. ह्याची अळी जी आहे ती मोठ्या अळीला सुद्धा मारते. ही अळी सुद्धा आपल्या जमिनीत राहते आणि मग दिवसा वर येऊन अळ्या जिथं असतील तिथं खाते अळ्याला. हे कॅराबिड भुंगा ज्याला म्हणतो आपण, तो जमिनीत राहणाऱ्या भुंग्याची अळी आहे. त्याचबरोबर दुसरी महत्वाची जी कीड आहे आपल्याकडं, मित्रकीड, कीटक म्हणता येईल, त्याला हरकत नाही. तर त्यामध्ये क्रायसोपा म्हणा किंवा लेडी बर्ड बीटा म्हणा, हे क्रायसोपाचं आहे. तर क्रायसोपा हे आपण जे सांगितलं ना, चवळी मका बगर का लावा, तर याचे प्रौढ त्याच्यावर होतात आणि मग ते आपल्या शेतामध्ये राहतात. ही कीड मावा खाऊ शकते, फुलकीड आपलं पांढरी माशी खाऊ शकते आणि 1 ते 2 फवारण्या आपल्या याच्यामुळे जर वाढल्या तर मित्रकिडीमुळे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला आर्थिक फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर दुसरी जी महत्वाची कीटक आहे आपल्याकडं, ज्याला आपण मित्रकीट म्हणतो, आणि हे सगळे किडे आपल्या वातावरणात आहे, आपल्याला काय बाहेरून आणून सोडायचे नाहीये. तर त्यामध्ये आता आपल्या इकडे पांढऱ्या माशीचा खूप मोठा प्रॉब्लेम. आपण जे एरंडी सांगतो तर हे पांढऱ्या माशीचे पिल्ले आहेत आणि त्याच्यावर खायला एक छोटी कीड दिसते जी हलते ना, ती हा इरिटमोसिरस म्हणून मित्र कीटक आहे. म्हणून आम्ही सांगतो की त्याच्यासोबत थोडीशी एरंडी लावा, पांढऱ्या माशीचं थोडंसं आपण व्यवस्थापन नैसर्गिकरित्या करू शकतो. तसंच दुसरी जी कीड आहे, कीटक आहे, सर आपण त्याची माहिती घेऊच आहे. आपल्याला परभणीवर नाही, त्र्यंबकजी आपल्याला प्रश्न विचारतो, प्रश्न घेऊया आणि आपण या संदर्भात माहिती देऊया. त्र्यंबकजी नमस्कार. ठीक आहे, आपला प्रश्न विचारा. हा सर, मी वाडीखुर्द येथून भटके त्र्यंबक मल्लिकार्जुन बोलतो. नमस्कार, बोला बोला. मला असा प्रश्न विचारायचा आहे की कापसामध्ये पाणी साचल्यामुळे पूर्ण कापूस म्हणजे पानगळ झालेली आहे. अच्छा, ते आपल्याला पूर्ववत करण्यासाठी काय करावं लागेल? बरं, अत्यंत चांगला प्रश्न आपण विचारलात. कारण चालू वर्षी पावसाळा जरी चांगला झाला तरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि पावसाचं पाणी साठलं. आपण त्याची माहिती घेऊया आपण पांडागडे साहेबांकडनं. तत्पूर्वी आपण हे जे काही मित्र कीटक आहेत ते आपण एकदा भोसले साहेबांकडनं माहिती घेऊया. तर जसं म्हणालो तसं दुसरी मित्र कीटक जो आहे तो ज्याला शेतकरी खंडोबाचा घोडा म्हणतात, तो ह्याच्या आहे ते हे दोन्ही पायामध्ये अळी धरतो आणि नंतर मग खातो. ह्याचं सुद्धा प्रमाण वाढवणं आपल्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत आवश्यक आहे. आणि मोठ्या अळीला सुद्धा मारतं ते आणि लहान कीटकाला सुद्धा मारू शकतं ते. त्याच्यानंतर हे जे आहे ते आपण दुसरं जर मित्र कीटक पाहिलं तर ही आहे, आपण कोळी बघितलेले असतील, ते जाळ्या करणारे आणि जाळ्या न करणारे दोन्ही प्रकारचे कोळी आहेत. ही कोळी सुद्धा अळी मारू शकतं, सरळ खाऊ शकतं किंवा मग जाळ्यात अडकून सुद्धा ते मारू शकतं. तर हा मित्रकीटक देखील आपल्या कपाशीच्या इकोसिस्टम मध्ये ऑलरेडी आहेत. तर कीटकनाशकाचा वापर कमी करा जेणेकरून हे मित्र कीटक राहतील असं आपण सांगायचं आहे. त्याचबरोबर आपल्याकडे पेंटाटॉमिड बग म्हणून एक आहे, ज्याला आपण ढेकून म्हणू. हा तर अगदी मोठी अळी जी हेलिकोवर्पा अळी 12,000 रुपयाच्या कोराजीनं सुद्धा मरत नाही, त्याला देखील हा चांगलं काम करू शकतो. ती अळी मारू शकतो. तिच्या पोटात सोंड खूप असतो आणि तो तिच्यातलं रक्त पितो. ही मोठी अळी सुद्धा ह्या मित्र कीटकाद्वारे आपण मारू शकतो त्याच्यामध्ये. हे सुद्धा मित्र कीटक आपल्या कॉटनच्या पर्यावरणामध्ये निश्चितच आहे. त्याचबरोबर सिरफीड फ्लाय म्हणून आहे. आता याच्यावर आपण बघितलं की कपाशीमध्ये रस शोषण करणाऱ्या किडीचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, ज्याच्यामध्ये मावा आहे, फुलकिडे आहेत, तुडतुडे आहेत आणि पांढरे आहेत. तर ही सिरफीड फ्लाय ज्याला माशी म्हणतो त्याची अळी आहे. ही अळी माव्याच्या पूर्ण जवळपास एका दिवसातून 30 ते 35 माव्याची पिल्ले ती खाते. बापरे. आणि हे किडीचं प्रोटेक्शन होणं खूप गरजेचं आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपण या किडीचं सुद्धा महत्वाचं मित्र कीटक म्हणून आपण विचार करू शकतो. हे ऑलरेडी आपल्या इकडे आहेत, आपल्याला याच्यात करायचं काहीच नाही. फक्त या किडीचा प्रादुर्भाव, या कीटकाचा प्रादुर्भाव असल्यानंतर केमिकल्स जे आहेत, रासायनिक कीटकनाशक, त्याचा वापर शक्यतो टाळायचा आहे. आणि जेणेकरून काही सुरक्षित कीटकनाशक सुद्धा आहेत, ज्याच्यामध्ये बुफ्रोफेझिन आहे किंवा जैविक कीटकनाशक आहेत, व्हर्टिसिलियम लिकॅनी आहे, ते याला मारणार नाहीत, फक्त ते माव्याला मारतील. सिलेक्टिव्ह इन्सेक्टिसाइड असं ज्याला म्हणता येईल, तर त्याचा सुद्धा वापर करता येईल. हे आपण या ठिकाणी त्याचबरोबर आपण म्हणतो की जे अल्टरनेट होस्ट आहेत, म्हणजे जे बाकीच्या पिकावर जे येतात, ज्याच्यावर गुणन होऊन मग मुख्य पिकावर जातात, ज्याला आपण ट्रायडेक्स म्हणतो किंवा जखमजुडी म्हणतो, ते हेलिकोवर्पासाठी खातं. इव्हन गाजर गवतावर सुद्धा
आता हेलिकोवर्पाची आळी आलेली आपण ही सुद्धा पाहत आहोत की त्याच्यावर सुद्धा खाते. तर ह्या कारण ही तर गुणन होतं आणि मग मुख्य पिकावर काढले पाहिजे. आणि त्याचबरोबर सुरुवातीच्या काळात जर कीटक, कारण आपण म्हणतो की वातावरणामध्ये कुठल्या प्रकारचं जरी वातावरण असेल तर कीटक येतात आणि आपण तर सांगतो 1 ते 1.5 महिना फवारणी करायची नाही. मग अशा वेळेस काय करायचं, सुरुवातीच्या काळात कीटकनाशकाचा कमी वापर करण्यासाठी ज्याला आपण स्टेम स्मिअरिंग म्हणतो, खोडाला थोडंसं औषध कुठलंही लावायचं, पूर्ण झाडं फवारणी करायची काही गरज नाहीये. तर त्यासाठी असं आपण कापसाला बोळा लावून मोनोक्रोटोफॉस असेल, ऍसिटामाप्रिड असेल, ऍसिफेट असेल, एक जर हा भाग घेतला तर 5 ml ते घ्यायचं, 1 ml 5 ml, आणि हे फक्त खोडाचा वरचा जो भाग आहे तेवढ्याला चावायचं. म्हणजे सगळ्या शेतावर फवारणी करायची गरज नाही. आपण फेरोमोन ट्रॅप्स, त्याच्याच बरोबर आता जसं आपण फेरोमोन ट्रॅप्स दाखवले, ते तिन्ही बोंड आळ्यासाठी वेगवेगळे फेरोमोन ट्रॅप्स येतात आणि हे अत्यंत गरजेचं आहे. शेतात लावायचे म्हणजे त्यात ती कीड आढळते आणि आपल्याला कळतं की आपल्या शेतात कीड आली की नाही आली. आणि हे परत त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं आपल्यासाठी ते म्हणजे निंबोळी अर्काचा वापर. हे निंबोळीच्या कमी खर्चाच्या तंत्रज्ञान हे अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामध्ये लिंबोळी अर्काचा वापर करता येईल. आपण शेतकरी उन्हाळ्यामध्ये निंबोळ्या गोळा करू शकतो, वाळू शकतो झाडाखाली सावलीत, त्या कुटायचं आणि मग ते रात्रभर 10 लिटर पाण्यामध्ये 5 किलो जर आपण रात्रभर भिजून ठेवलं तर तो बाजूला तो रस पूर्ण उतरतो आणि त्या रसामध्ये 10 लिटरमध्ये 90 लिटर दुसरं पाणी टाकायचं, 200 ग्राम हलका साबण टाकायचा आणि ते आपण शेतकरी फवारलं तर बऱ्याचदा ते कीडनाशक म्हणून चांगलं काम करतं. फोटो दिसतोय फवारणी करताना तो पंप देखील त्याच महत्वाचं आहे. माझं तर म्हणणं आहे शेतकऱ्याला की ज्याला पॉवर स्प्रेअर म्हणतो, पेट्रोलचा पंप शेतकऱ्याच्या भाषेमध्ये, त्याचा वापर न करता साध्या पंपानं मारा. कदाचित 4 फवारण्याचं काम तुमचं 3 मध्ये होईल, कदाचित 2 मध्ये होईल. आणि जेव्हा साध्या पंपाचं फवारणी करता त्यावेळेस ट्रिपल ऍक्शनचं नोझल जे आपण मागच्या याच्यामध्ये दाखवलं ते जर लावलं तर फवारणी खूप चांगल्या रीतीनं होती आणि जेवढा बारीक थेंब राहील त्याचा तेवढी फवारणी उपयुक्त आणि आपली फवारणीची संख्या वाचू शकते. आणि झाड जे शेतकऱ्याच्या भाषेमध्ये भोगतोय. आमच्या शेतकऱ्यांना खूप चांगली माहिती दिली. म्हणजे एवढे मित्र कीटक आपल्या निसर्गामध्ये आहेत आणि ते आपली काळजी घेत आहेत, पिकाची घेत आहेत. मित्र हो, मगाशी जो प्रश्न विचारला होता की जास्त पाण्यामुळे कापसाच्या पिकाच्या संदर्भामध्ये पानगळ होतीये, त्याचं उत्तर आपण घेणार आहोत पांडगळे साहेबांकडनं, परंतु एका छोट्याशा विश्रांतीनंतर. अल्पशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पांडगळे साहेब, मगाशी आपल्याला एका शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला होता की पाऊस पडलेला आहे आणि पावसामुळे त्यांची पानगळ खूप मोठ्या प्रमाणात होती, काय सांगा? आपण पाहतो की मागच्या हंगामामध्ये 2016च्या वर्षामध्ये आपल्याकडे जुलै महिना आणि त्याचबरोबर सप्टेंबर महिन्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता. आणि सप्टेंबर महिना किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मध्ये जो पाऊस झाला त्याच्यामुळे जमिनीमध्ये वापसा परिस्थिती नव्हती आणि त्याच्यामुळं कपाशीमध्ये किंवा कापूस पिकामध्ये आपण पाहतो की पानांची गळ फार मोठ्या प्रमाणात झाली. बरोबर. तर पानांची गळ होण्यामध्ये आपल्याला सुरुवातीपासून गळ होऊ नये यासाठी वाढीचं नियंत्रण आपल्याला सुरुवातीपासून करायचं आहे. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये जो प्रश्न होता आपल्याला की ज्याच्यामध्ये पानांची गळ झाली आणि आता ती पूर्ववत कशी करायची, तर पूर्ववत करण्यासाठी आपण सध्या एवढंच करू शकतो की आपल्याकडे जर उपलब्धता असेल, एखादे पाणी देण्याची, सिंचन देण्याची उपलब्धता असेल तर त्या पद्धतीने आपल्याला सिंचन द्यावं. आणि आपण पाहत असतो की शेतकरी वर्गामध्ये अशा परिस्थितीमध्ये पाण्याची उपलब्ध आहे आणि सिंचन देत आहे, तर त्याचबरोबर शेतकरी फार मोठ्या प्रमाणात युरिया खताचा किंवा नत्राचा अतिरेकी वापर करतात. परंतु आपण जसं चर्चा करतो आज की मूळ आजच्या चर्चेचा विषय हा आहे की सेंद्रिय बोंडअळीचं नियंत्रण. तर आपण या पद्धतीत जर समजा युरियाचा जर आपण इथं वापर केला तर कापसाचा एकूण कालावधी वाढेल आणि जसा जसा कापूस पिकाचा कालावधी वाढत जाईल तर त्यानुसार त्याला सेंद्रिय बोंडअळीचा प्रादुर्भाव देखील वाढत जाईल. तर त्याच्यामुळं शेतकरी बंधूंना मला आवाहन आहे की इथून पुढे आपण कापसाला युरिया फेकून देणे ही जी पद्धत आहे ही करू नका. आपल्याकडे समजा ठिबक सिंचन असेल तर आपल्याला त्यासाठी प्रति एकरी 10 किलोग्राम युरिया ठिबकमधून देता येईल, परंतु फार जास्त आपल्याला जमिनीद्वारे खत फेकून देऊ नये. त्याऐवजी आपल्याला खताचं व्यवस्थापन आणि सुरुवातीपासून त्याऐवजी फक्त फवारणी. नांदेडवरूनच एक फोन येतो, तो आपण एक फोन घेऊ शेतकऱ्यांचा. श्रीमती ललिता पांडागळे यांचाच फोन आहे. नमस्कार. नमस्कार सर. हा ताई, आपला प्रश्न विचारा. सर, मला असं प्रश्न विचारायचा आहे की सध्या बीटी कपाशीचं वाण सगळीकडे शेतकरी लागवड करतायत, तर खरंच शेतकऱ्यांसाठी कितपत फायदेशीर आहे बीटी कपाशी लागवड करणं? मॅडम, आता जर आपण सुरुवातीपासून जर कार्यक्रम जर बघत असाल तर निश्चितच सांगितलं की देश पातळीवरचं उत्पादन जे आहे क्षेत्रातही जवळपास 50% जास्त वाढ झाली, उत्पादकतेमध्ये 100% जास्त देश आणि राज्य पातळीवर झाली. त्याच्यामुळे निश्चितच आपला जो आयातदार देश होता कापसाच्या बाबतीत तो प्रमुख निर्यातदार झालेला आहे. हीच याची फलनिष्पत्ती आहे. मला वाटतं की सर आपण त्याच प्रश्नावर येऊया की जिथं पानगळ झालेली आहे तर त्या ठिकाणचं व्यवस्थापन आणि एकंदरच कापसा पिकाच्या व्यवस्थापनाच्या संदर्भात जे काही
थंब रूल्स आहेत किंवा ठोकताळे सांगता येतील शेतकऱ्यांना, त्याच्याविषयी आपण सांगा. आपण चर्चा करत होतो की आपल्याला जमिनीद्वारे आता युरिया द्यायचा नाहीये, परंतु त्याऐवजी आज जर समजा कापसामध्ये एखादी फवारणी घेणं शक्य असेल तर अशा पद्धतीनं परिस्थितीमध्ये फवारणीद्वारे आपल्याला युरिया किंवा DAP 13-0-45 या खतांचा आपल्याला उपयोग करता येईल. परंतु ही परिस्थिती कधी शक्य आहे, जर ज्या परिस्थितीमध्ये आपल्याला फवारणी करता येणं शक्य आहे. अन्यथा शेतकऱ्यांनी कृपया इथून पुढे युरिया जमिनीवर फेकून देणं या पद्धतीचा अंगीकार यावर्षी करू नये, जेणेकरून आपल्याला किडींचा प्रादुर्भाव आणखी वाढेल. बरोबर. भोसले साहेब, वेळ खूप कमी राहिलेला आहे, परंतु मला एक सांगायचं की जसे आपण मित्र कीटक बघितले तसे काही पक्षी वगैरे पण आहेत, त्या संदर्भात काही आपल्याकडे फोटोग्राफ्स आहेत, ते आपण दाखवूया प्रेक्षकांना. तुम्ही त्याच्या संदर्भामध्ये सांगा. निश्चितच. जसं जैविक घटकामध्ये मित्र कीटकाचा सहभाग आहे, तसा काही पक्ष्याचा देखील आपण काळी चिमणी सरसकट आपण आपल्या कपाशीमध्ये पाहू शकतो, ज्याला ब्लॅक ड्रॉंगो म्हणतात. ही सुद्धा आळ्या वेचून खाते. आणि भगर जो आपण लावलेला आहे त्याच्यासाठी ही साळुंकी किंवा ज्याला मैना म्हणतो आपण, ह्या सुद्धा बऱ्याचदा आळ्या वेचून खातात. मैना आहे. त्याशिवाय बाकीच्या बगळे सुद्धा बऱ्याचदा शेतामध्ये आपण जर पाणी दिलं किंवा जर नागराच्या पाठीमागे बघितलं तर बऱ्याचदा बगळे सुद्धा त्याच्यामध्ये दिसतात, ते सुद्धा आळ्या वेचून खातात. हे मित्र कीटक आहे. यांनी थोडं थोडं जरी कंट्रोल केलं. आता ह्या बगळ्याच्या तोंडामध्ये आळी आहे. माझं म्हणणं हे की हे सगळे महत्वाचे कीटक, 1-2% जरी गेलं तरी ते निश्चित झालं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं आम्ही शेतामध्ये म्हणतो की कारण पक्षी खूप हुशार आहे, ज्या ठिकाणी कमी कीटकनाशकाचा वापर केलेला आहे त्या ठिकाणीच ते घरटं करतात. तर हे असं शेतकऱ्यांना कळावं म्हणून ते आपण घरटं दाखवलेलं आहे. तर हे बाकीचे बरेचसे मित्र कीटक आहेत, तर त्याचं देखील आपण संवर्धन करणं. मला वाटतं की कापसाच्या पिकाच्या संदर्भात एकंदर शेतकऱ्यांच्या मनामध्ये खूप प्रश्न आहे, खूप महत्वाचा विषय आहे. आपल्या विद्यापीठाने काही मोबाईल ऍप डेव्हलप केले. मला वाटतं स्क्रीनवर या ठिकाणी आपण त्या ऍपचा आपण कोड दिलेला आहे. मला वाटतं सगळ्या शेतकऱ्यांनी तो नमूद करून घ्यावा आणि गुगल प्ले स्टोअरला जाऊन आपण जर हे ऍप जर डाउनलोड जर केलं तर कापसाच्या उत्पादनाच्या संदर्भात, कीटक व्यवस्थापनाच्या संदर्भात इत्थंभूत माहिती आपल्याला त्या याच्यावर मिळेल. मला वाटतं की आता कापूस पिकाचं एकंदरच लागवड आणि किडीचं व्यवस्थापन या संदर्भात आपण खूप चांगली माहिती घेतली. वेळेची आपल्याला मर्यादा आहे. मित्रहो, दर गुरुवारी आपण संध्याकाळी 6 वाजता सह्याद्री वाहिनीवर कृषी दर्शन हा कार्यक्रम आपण प्रसारित करत असतो. पुढच्या गुरुवारी म्हणजे दिनांक 10 नोव्हेंबर 2016 रोजी आपला चर्चेचा विषय आहे तो आहे ऑनलाईन शेतमाल विक्री आणि त्याची निर्यात. आणि सहभागी होणारे तज्ज्ञ आहेत श्रीयुत गोविंदजी हंडे, जे फलोत्पादन निर्यात कक्ष कृषी आयुक्तालय पुणे या ठिकाणी तंत्र अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. मित्रहो, कृषी दर्शन कार्यक्रम आपल्याला कसा वाटला या संदर्भामध्ये आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही नेहमीच उत्सुक असतो. संपर्कासाठी आमचा पत्ता असा आहे: निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, उरळी, मुंबई 400030. आपण ईमेलद्वारे देखील आम्हाला संपर्क साधू शकता. ईमेल ऍड्रेस आमचा स्क्रीनवर या ठिकाणी आपल्याला दिसतोय. आणि त्याचबरोबर आपण YouTube, फेसबुक किंवा आमची जी काही DD सह्याद्रीची वेब पेज आहे तर त्याच्यावर जाऊन देखील आपण फॉलोअप करू शकता. या कार्यक्रमाच्या संदर्भात माहिती घेऊ शकता आणि युट्यूबवर हा कार्यक्रम पुन्हा आपण बघू शकता. मित्रहो, आज आपल्याला एकंदरच बीटी कापूस हे अत्यंत जे महत्वाचं पीक आहे राज्यातलं, त्याचं लागवड आणि त्याच्या किडीचं व्यवस्थापन या संदर्भामध्ये अत्यंत कमी याच्यामध्ये आपल्याला खूप चांगली माहिती या ठिकाणी दिली. त्याबद्दल डॉक्टर बाळासाहेब भोसले साहेब आपले धन्यवाद. आपण परभणीवरून या ठिकाणी आलात आणि आपल्या 35 वर्षाचा अनुभव खरोखरच आमच्या शेतकऱ्यासाठी खूप उपयुक्त ठरला. आणि पांडागळे साहेब, आपले देखील दूरदर्शन केंद्राच्या वतीने आणि संपूर्ण आमच्या प्रेक्षकांच्या वतीने आभार व्यक्त करतो. आपण देखील खूप चांगली सूत्र एकंदरच कापूस पिकाचे व्यवस्थापन आणि त्याच्या उत्पादन वाढीच्या संदर्भामध्ये सांगितली. मला वाटतं की याचा वापर करून शेतकरी आपला उत्पादनाचा खर्च कमी करेल आणि निश्चितच आपली नफ्याची शेती करेल याच्यात मला पूर्ण आत्मविश्वास आहे. धन्यवाद. धन्यवाद.